तीन नंबर मिळते का माझी पाठी आहे मग मिळते का पाठी ना हाँ रोले माझे मिळते का हाँ हाँ फाइव मिळते ना आपलं शूट करा काय करा आपण हॉस्पिटल मोबाइल किती लॉक सर अरे मोबाइल ले लो पुलिस गेम है किधर जाना अंदर ही आत्महत्या झाली सगळं पंचनामाचं झालं सगळं ते आता बंधुतेची जी होती ती पंचनामा केला सर पहिले तो पुन्हा ते नव्हतं निवडणुकी नेटवर्क पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये तिथे तिथून सुरुवात झाली भांडण्याची तेव्हा त्यानंतर मग साहेबांनी एस पी साहेबांना फोन केला एस पी साहेब बोलले तात्पुरत्या इथल्या इथे तुम्ही पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल करायला पाहिजे तेव्हा त्यानंतर पुन्हा दाखल केला त्यात पण पोलीस स्टेशन त्यांचे काय नातेवाईक असतील काय असतील पुन्हा लवकर भाऊ आहे ना भाऊ आहे प्रॉपर नेक नव्हतं आणि ते येतात ना ते किती ॲडमिट झाली तर कुठल्या केली सेफ फॉल म्हणून सांगितलं हेड इंजुरी झाली होती मॅडम का तुम्ही या वार्डाचे नाही तिकडल्या वार्डात तिथं वार्डाचे तरी सांगतो तिथं नाही नाही पण आता आपण तुम्हाला पण काय आता तुम्ही बोलला नाही तुम्ही आता काय बोलला की बोलला CSR ऑफिस
चाललंय. नाही येत ऑफिस मग आले तर काय करायला पाहिजे ते पाठीमागे सर आले. मला meeting आहे. आता हे एवढं जे तुम्ही काय तुम्ही नोडल ऑफिसर आहात मग त्याला मी आल्यावर कळलं नाही का त्याची जर जास्त मोठी डॉक्टर उपलब्ध नाही झाले. आता हे जी झालेला प्रकार आहे यांचा त्यांचा भाऊ तुम्ही केलेलं नाहीये मग असं कसं काय दवाखान्यात लागतो पण बॉडी कुठे बॉडी कधी झालं हे प्रकार कधी झाले प्रकार आज सकाळी झाला आता कधी तास झाले आता किती तास झाले किती तास झाले 10 वाजता पंचनामा झाला ते म्हणताय की सकाळी 7:30ला ही घटना घडली आता जवळपास 5:30 6:30 ते 12 11 तास झाले 11 तास तुम्ही पीएम करिता तुमच्या इथे त्याची वाटी झाली सर बघा मला हे सर्व काय मी पण ते बघतोय तुम्ही काय म्हणजे असं चुकीचं काही सांगणार तुम्हाला म्हणजे काय दवाखाना बघा बाजार तो सीएस तुमचा नसतो तिथं कधी आता आहे खोटं नाही बोलायचं कुठल्या मिटिंगला दवा फोन त्यांना कुठल्या मिटिंगला कुठल्या इथे दाखवा तिचं रेकॉर्ड मला इथं ऑफिसला काय आहे नाही मला इथं तुमच्या रेकॉर्ड दाखवा ऑफिसला दाखवा काय रेकॉर्ड आहे इतक्या दिवस चव्हाण सर तुम्ही ऑफिस नाही म्हणता ना कुठल्या ऑफिस नाही कुठे आहे ते सीएस कुठे बघा जी माहिती आहे ती खरी सांगा मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या मोमेंट रजिस्टरला दाखवा कुठल्या मिटिंगला गेले ती कुणाकडे मोठे मी कमिशनरला फोन लावतो तुमच्या कुणाकडे जे आहे ते खरं सांगा ते येतच नाही ती तक्रार आहे माझ्याकडे म्हणून मी आलो आज एक लेडीजनं इथं तुमच्याकडे काय केलंय आत्महत्या केली किती तास झाले 11 तास होऊन गेले 11 तास झाले तुम्ही पीएम करत नाही नातेवाईकाला नीट बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कशाचे काय करताय सगळे कशामुळे चाललंय काय कारण आहे तुम्हाला याचं कोण पाठीराखण करतो सीएसचं काय प्रकार काय कशामुळे असं करतो सीएस कुठे गेले खरं उत्तर द्या मला तुम्ही नाही तर मोमेंट रजिस्टर दाखवा मला मोमेंट रजिस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिले तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेताय त्यांची आरडीसी तिथं मोमेंट रजिस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही आज किती दिवस झाले ते आले नाही मला मोमेंट रजिस्टर लिहिलेलं दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रजिस्टरला त्याची नोंद पाहिजे कुठे येते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुमच्या सीसीटीव्ही कधी इन झाले कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये 8-8 दिवस दवाखान्यात येत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वारीवर कशाला सोडतात आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी या तालुक्यातून तुम्हाला विनंती करणार सर्वांना की पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठीराखण करते का करते मला माहित नाही तुम्हाला मोमेंट रजिस्टर दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा आणि तुमच्या लॉ पॉईंटवर आहे ना मोमेंट रजिस्टर लिहिलं पाहिजे ना बघा बघा कोण करणार बॉडी करून त्यांना बोलावं बॉडी काय त्याला तुम्ही कॉल केला असेल तर त्यांनी आतापर्यंत तुम्हाला विचारले असते ना कॉल नाही तर तुम्ही आज संध्याकाळचा वेळ गेला काल सकाळपासून तुम्ही एक डॉक्टरात आपण एकदा तुमची जर घरचा असेल आपल्या घरचा विषय कसा करतो आता मी माझ्या घरचं मी 12-11 तास नुसती वेटिंग करणार पीएम नाही असं कसं होईल आत्महत्या करते मुलगी आणि आत्महत्या करून जर तुम्ही असं करताय म्हणजे काय तुम्ही म्हणता की कुठे गेले ती काय तुमचं काय नाव काय तुमचं काय विषय बाबा ऑपरेशन हेच कशामुळे होत नाही कधी झाली जॉईन तुम्ही ती कधी काढली त्यांचं काय प्रॉब्लेम तपासायचं कोण तपासलं पाहिजे ना असं कशामुळे काय वाऱ्यावर सोडलं अरे सर्जनला जायला त्यांना दाखवायला सांगितलंच पाहिजे तुम्ही त्याच्याकडे जा म्हणून कुठेतरी रेफर करून पाठवा लोकांना कुणी विचारित नाही काही करत नाही असं कसं चाललंय तुम्ही सगळेजण फक्त कशासाठी
मी काय बोलतोय हा विषय नाही. तुम्ही कसं वागता तेवढं मला सांगा. काय कारण आहे? तर आपल्या घरातला एखादा पेशंट आहे, त्याचं काय करणार आपण? तुम्ही एवढी दवाखान्यात घाण आहे, तुम्ही एवढे पैसे हे करता, एवढं तुम्हाला सर्व आहे, तर असं करा. आरोग्य विभाग मी पण सांभाळला, छोटा गावाने जिल्हा परिषदचा. मग तुम्ही एवढं सगळं असताना असं का? आणि एक आत्महत्या होती, त्याला 11 तास उलटतात, तुम्ही तुमचं PM करत नाही. तुमच्याकडे नाही, मग तुम्ही रिपोर्ट द्यायला कराल, तुम्हाला कोण पाठराखण करेल मला माहित नाही. पण हा विषय चुकीचा व्हायला. जिल्ह्याला तुम्ही एवढा मोठा हजारो करोडचा खर्च आहे वर्षाचा या हॉस्पिटलचा. तुम्ही सर्व म्हणजे तुमचे सर्व डॉक्टर्स आहेत, सर्व नर्स स्टाफ आहे, कुठंच कुणी नाही. तुमच्याकडे काय ड्युटीज आहे? सिस्टीम वार्डचे इन्चार्जचं काही किती वेळ असतं कसं? चला ना आपल्या ऑफिस. मागची गर्दी थांबायला लावा. आणि आपण पण कोण आले डॉक्टर? एवढे डॉक्टर रजिस्टर कोण डॉक्टर कोण आहे प्रायव्हेट मावशी सकाळ माग मावशी माग यांना बोलायचं पेशंटचं आमचं पेशंट इथं पेशंट सोबत मध्ये पण जाऊ द्यायला. शांतवाला काय झालं ते पण सांगा. त्यांकडे डिलिव्हरी होणार आहे म्हणते, नाही म्हणते ते पण कळू जाईल. थांबा होईल, थांबा होईल. आपण चेक केलं का त्या पेशंटला एखाद्या? आपण काय म्हणणार? आपण काय मेडिकल ऑफिसर म्हणून आपण काम करताय का? नक्की. तुम्हाला कुठल्या पेशंट काय नाव? तुम्ही आम्हाला भेटच घेऊन द्यायचं. पूनम नेमाने नावाच्या लेडीज आहे. आतमध्ये कोण तपासता वेळच नाही ना, कोण तपासत नाहीये. पण आता जर घरचा नातेवाईक त्याला भेटू देत नाही तुम्ही. अरे लेडीज वार्ड आहे असं तुमच्या मीडिया समोर थांब. तुम्ही नातेवाईक एक पण नाही. एक पण नाही येऊन देत नाही. ते गेट दाखवते, एक दिवस नाही. बोललो आम्ही, विचारू द्या. ते मला लगेच कारण पेशंटला पण गायनिकचा वाद असं नाही. विषय असा आहे की जर पेशंट आता एवढे पेशंटचे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकाची तक्रार अशी तुम्हाला काय वारणात तुम्हाला असं काय प्रॉब्लेम आहे का? पेशंटला पाठवतो पेशंटला झाल्यानंतर काय बाळाची परिस्थिती आता मला एक सांगा, तुमच्या घरातले कोणाची कसं करणार? आपण लागतो का आपल्या घरात? माझ्या घराला जाऊ द्या. तुम्ही तसं तुम्ही सगळं करताय, तुमची उपजीविका वाढताय आणि आपल्याबद्दल सगळं पेशंट आतमध्ये गेलं कोणते डॉक्टर चेक करते आम्हाला माहिती नाही. नुसतं चेक करते, कोण करते माहिती नाही. आधार तर वाटत घरच्या माणसाला त्याला कळानं बाहेर आला. आम्ही विचारतोय कालपासून काय सांगते, काहीच नाही. होईल म्हणते. पण काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला सांगा ना. प्रॉब्लेम काय आम्हाला त्याच्यावर कोण आहे त्यांना एकदा सगळ्यांना सांगायचं. सर्व नातेवाईकच काउन्सिलिंग करून घ्या ना. काहीतरी आता ह्याच्या अगोदर आम्ही होते पेशंट आणलेले, पण माग अशी अवस्था नव्हती, आता अशी अवस्था. नाही ना तुमच्या सीएसच नाही. अरे खोटं बोलतो मला मोमेंट हे सर्व तुम्ही चला. ओके मी बोलतो नाही. आणि जर काय अडचण लेडीज असतात, लेडीज तुम्हाला मी काय सांगा माझ्यासारख्या माणसं वाटणार नाही सगळे काहीच कंट्रोलच नाही प्रत्येक पेशंट आता चालणार नाही. इथून मागायची झालं झालं. मी 8 दिवसात 2 नाही येणार. इथल्या स्टाफने जिम्मेदारी घेण्यासाठी ते विचारतो. ह्यांना सांगा तर की काय झालंय.
त्या पेशंटला मी नाही तपासलं मग तुम्ही सांगता ज्या कोण लेडीज डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स असेल ना तर त्यांची चौकशी करून प्रत्येकाला हे मध्ये जायचं म्हणलं की ते काय म्हणतात तिथले आपला स्टाफ तो म्हणतोय यांचं पेशंट फाईल घ्या जाऊन कोणाला बाहेर काढा पेशंट असं म्हणतात हो खुद ते स्टाफ म्हणतोय बाहेर काढा. आणि मला काय दोन विषय तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला बाहेर काढू असं कसं तुम्ही बाहेर काढता लोक म्हणजे या पेशंटला बाहेर काढा म्हणजे त्या तिला नाही डिलिव्हरी व्हायची का लेबर मध्ये जाऊन लेबरहून जात आहे नाही नाही लेबरमध्ये आपण जर व्यवस्थित वागला तर त्या लेबरमध्ये जाते आणि त्याच्या पेशंटची काळजी असते काउन्सिलिंग केलं तर असं होणार नाही. पेशंट म्हणून आम्हाला सांगायला एकदा सांगा ना पेशंट काउन्सिलिंग तर नाही करत डॉक्टरच्या त्याची आई आहे तुम्ही पेशंट कुठे नेवा हा आमचा मुद्दाच नाहीये रिस्पॉन्ड करा त्या लोकांना रिस्पॉन्ड केलं येत आहे का बघा येत आहे डॉक्टर बोंगलच बाहेर गेला लागला डॉक्टर कोण हो तुम्ही आता युनिफॉर्म तुमचं बघा ना कसं काही कसं आता या लेडीज काय म्हणतात की जर काय म्हणलं तर घ्या कागद काढा पेशंट त्यांच्या घरात जाऊ का नाही मग त्याला शासन पैसे यांचे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांच्या जीवावर जगताय सगळे तुम्ही यांच्या पब्लिकच्या पैशावर आपण नोकरी करतोय त्याचे पैसे आपल्याला मिळतात आणि यांची सेवा करायची अभी ब्लड ही नहीं है, ब्लड ब्लड बैंक में ब्लड ही नहीं है। आहे ब्लड आहे नहीं है, आज पेशेंट अभी ब्लड ही नहीं है। रक्तदान शिबिर है शेरा का हुआ शिविर सर उसमें इसी वजह से तो आए हो अभी ब्लड ही नहीं है। करना पड़ेगा कहाँ से लाना है सिक्युरिटीज करते तुम्ही कॅमेरे काय लावत त्याला भेटायचं कसं त्याला भेटायचं त्याला लावा तुम्ही दाखवा ना कॅमेरा कुठे कुठे कॅमेरा दाखवा तुम्ही इंचार्ज तुम्ही सांगा कुठे कॅमेरा दाखवा कुठे मला दाखवा तुम्हाला आहे तर दाखवा कुठे इथं कॅमेरा अरे कॅमेऱ्याचे केबल आहे कॅमेऱ्याचे बोंबलत असं असतो काय कॅमेरा कॅमेरा नाही साहब दूसरी बात आईसो वार्ड के अंदर भी आईसो पूरे एसी का भी प्रॉब्लम है तुमचा काय प्रॉब्लेम होणार नाही असं वाटतं सीएस कुठे हाँ ना इमरान भाई त्याच्या काही त्याची जिम्मेदारी नाही काय त्याला जर करायचं नसेल तर तू रिझाईन करून जा म्हणा नाही तुला काय करायचं ते कर असं कसं बोलतो अभी चालू हो गया आणि कोण इंचार्ज सकाळी 8 किलो आणि आता इथे एसीचा कुणी येत नाही 2 हिस्से बना के दिया सर एक ये दिया और एक वो दिया उधर काय कारण साहेब असं कसं म्हणतो काहीच आपण डॉक्टर आहात कसं आपण काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम झाला आता म्हणून तुमच्याकडे 4 दिवस माझे माने गेली घंटोलत कसं पडलं बप्पासोबत असं तरी तर आमची परिस्थिती असेल बाकीच्या काही लोकांची परिस्थिती असेल काय सर्वसाधारण एसी चालत नाही चांगलं टाकायला माणूसच नाही 2 दिवस लहान काय लय मी रोज येतो चक्कर मारणार काय झालं का ये है यूपीएस का पेशेंट है उसको 20 दिनों उसको पहले काबू आना पड़ेगा 6-7 लाख रुपये वहाँ खर्चा करके पैसे पता नहीं उसने यहाँ पे लाएगा
अभी यहाँ पे डॉक्टर जी बोल रहे थे तुम कब तक ध्यान रखते घर पे ले जाओ, घर पे ले जाके सेक्शन करो, सेक्शन मशीन कहाँ से बोलने का डॉक्टर आपली बोले कॅपॅसिटी काय आता सोनोग्राफीला किती सोनोग्राफी करता तुम्ही 140 रेकॉर्ड तुमचं रोज 40 होतात 40 कर रहे हैं 40 तुम्ही आता रेकॉर्ड व्हायला लागले की तुम्ही मला आता काय बोलला की 100 करतो आणि मला जे रेकॉर्ड बघितले तुमचं ते शेड्यूलची जेवायला पाहिजे अर्धे पेशंट वापरतात अर्धे लोक वापस जातात नाही मग आता हे नाही ते नाही मग कसं सर्जिकल है और 20 गायनिकल है ऐसे टोटल 40 मग आता तुम्ही घेतात हे 20 कसे 20 कसे करतात आजचं रेकॉर्ड दाखवा मला 40 पाठी आहे ना जरा कुठं जाऊ काय सोनोग्राफीचं मला रेकॉर्ड विचारायचं पेशंटला घेऊन जातात का पाठीमागे पेशंटला घेऊन जाऊन आलं अरे कर्मचारी तू आपण आहेस ना जैसा टोकन भेटते तसा मध्ये घेतो या इथून एक एंट्री आणि या बाजूला एक गेट नाही आता किती झाले तुझी सोनोग्राफी आपले कुठे एक्झिट गेला काही बाबा ज्यावेळेस कॉल केला आपण त्यावेळेस सोनोग्राफी करायला डॉक्टर मध्ये कसं असतं त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाहीये माझं ऑब्जेक्शन असं की तुम्हाला इथे डॉक्टर तर असेल ना बाकी आवाज तुमची जी सगळी हमारा बम ऐसी में रखना चाहते हैं क्या नाम और ऐसा घाटी सर औरंगाबाद में ऐसा घाटी नहीं है कि अपने पास जो घाटी में पेशेंट को लेके जाना पड़ रहा पेशेंट हमारे पास ये दिमाग से यहाँ सवेरे चला वाला है 1 बजे शेख सुलेमान म्हणजे आपले हॉस्पिटल पूर्ण कॅन्टीन इथे घेतलं तुम्ही माझ्या एकदा कधी या शेतात घरात जाऊ दे चले भाई आहे तेव्हा मी कधी काय लोकांना एवढे बाहेर चढतात
इतकी खुर्च्या राईटच. मला दाखवा कुठे स्टाफ आहे हमारे बाकी आपण किशोर स्टाफ कोण आहे बाबा? किशोर आहे. आपण काय म्हणणार प्लीज माझे ते सोनू दरवाजा लावून घे मागचा. काय आहे थोडं खरं सांग कुठं काय नाव आहे अलीकडे तुम्ही अलीकडे. आता इथं CS साहेब नाही 25 दिवस झाले. आमच्या चव्हाण साहेबांनी आता सांगितलं की 2 दिवस झाले. तुम्ही सांगितलं नाही मी थांबा तुम्ही काय काळजी करू नका. आता कुठे गेले तुम्ही काय कुठल्या पुस्तक शिपाई क्लार्क वर्क नाही काय कोण क्लार्क बोलाव त्याला शिपाईलाच बोलायचं म्हणजे सगळे नाकारले. आता तयार करून तुला काय बघा नाही हँड रायटिंग ही ती सगळं आउटर रेस्ट कुठे आउटर रेस्ट कुठे हां आउटवर्ड रजिस्टर खाली असते ना आपलं. आपण क्लार्क आहे PA क्लार्क नाही काय शिक्षण आहे वाईट वाटत तुला काय नाव आहे कुठलं गाव प्रॉपर्टी मग ह्याची ही आता 7 तारखेचं पत्र आहे आजचं. आज किती तारीख 13 आहे. 7 तारखेपासून पत्र काढलं ह्याने काय सांगितलं आता हे पत्र काढले 7 तारखेला. मला CCTV दाखवा 7 तारखेला ते आउट कधी झाली. नाही CCTV कॅमेरा तुमचा कॅमेऱ्याचं फुटेज दाखवा ना किती कधी आउट झाले 3 तारखेला इथून ऑफिसमधून तुमच्या हे ऑफिसच आहे ना. आपलं संदीप त्याचं फुटेज कुठे दाखवा. ह्याचं जर समजा तुम्ही 7 तारखेला पत्र काढलं तुम्ही सही ओरिजिनल आहे स्कॅन सही कशी मुंबईवरच काढलं पत्र. अरे हे मग किती दिवसांना नाही काढतोय कुठून आता 2 मिनिटात पत्र काढून स्कॅन सही पाठवली. नाही मी त्याच दिवशी केलं कलेक्टर मॅडमला पण केलं नाही. मग आता एवढे दिवस जर CS गायब होता त्याचं काहीच नाही ना. तुम्ही हे दुसऱ्याला पाठवू शकते त्यांनीच राहावं असं काय नाही. त्यात तुमचा अधिकार नाही काय त्यांनीच जावं असं थोडं नाही. मला जेवढं माय नॉलेज तर तुमचं काय नॉलेज असेल तुम्ही ड्युट्या करता मला काय माहिती नाही. कुठे आहे मोमेंट रजिस्टर आहे मोमेंट रजिस्टर कशाला मध्ये माहिती आहे कोण आहे क्लार्क गेला तिकडे संसदेत गेला हा विषय इथं नाही. मोमेंट रजिस्टरच नाही असंच कळवलं सेवी तुम्ही सांगता काय आता 2 मिनिटातच आलेले कसे हा 6 तारखेला गेले हा पुन्हा हे जर 6ला दिलं 6चा 1 दिवस दिलाय 7
आता 9/6 म्हणलंय, 9/6च्या नंतर लगेच 10/6 म्हणलंय, परत आता 10 तर पुढचं बनवलंय. तुम्हाला इंटरेस्ट काय चार्ज घ्यायचा? तुम्ही नका घेऊ, नाही करत मला तो चार्ज. आता मी परत तुम्हाला जिम्मेदारी देतो, तुमच्याच चौकशा लावतो सगळ्याच्या. रुग्णालयीन काम रुग्णालयात काम करण्याचं कौतुक आहे, केलंच पाहिजे. पण आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखादा तिचे ऑपरेशन मला तुम्ही ते करू शकत नाही, मग काय करा ते 8 दिवस काय आपण. त्यांनी जर समजा एखाद्या मिटिंगला गेलं तर तिथून इथे येईल हेडक्वार्टरला, घर कुठे गेलं पाहिजे, मग इथे हेडक्वार्टर लावून इथून जा. टीएबीला बघतो मी, तुम्ही कसे काढता टीएबीला, कुठं कुठं दाखविता मीटिंग, इकडे लिहून देता तिकडे बिलं काढता. या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत ना. जिल्ह्याच्या बाबतीत काही त्यांना काही नसेल तर त्यांनी आपलं डायरेक्ट रिझाईन करावं, काय करायचं त्याची त्यांनी करावं, त्यांना बोलायचा अधिकार. आणि आपण सुद्धा सर्वजण स्टाफ आवडलो, तुमचा अधिकार काही नाही. पण रेकॉर्ड, आता तुम्ही रेकॉर्डली सांगितलं की मोमेंट रजिस्टर नाही, साहेब ठेवायला पाहिजे का नाही? कुठे नाही म्हणत, तुम्ही नाही म्हणतात ना, नाही, मग आता मोमेंट रजिस्टरला कुठे लिहिले? काय तुमच्यावर समाधान किती व्यक्त करावं? आता समजा आपलं केस आहे, तुमच्या घरात नाही, माझ्या घरात नाही, काय करायचं? त्यांनी करायचं काय? सुधारणा करणारच नाही ना. मग यांना आता बोलून तुम्हाला आता कलेक्टरने लक्ष द्यायला पाहिजे. कलेक्टरला मी आता कलेक्टर नाही बोलणार आहे मी लगेच. लाव फोन कलेक्टर. 6 तारखेपासून म्हणजे 5 तारखेला निघून गेले 6 मग 6 पासून 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 8 दिवस झाला. 8 दिवसापासून म्हणजे 8 दिवसापासून नाही, एवढा मोठा विषय आहे तर मग हे कसं होणार? हॅलो बजरंग बोलतो मी. सिव्हिल हॉस्पिटलला आलोय, एक मुलीने आत्महत्या केली हॉस्पिटलमध्ये. 12 तास झालं इथं, तिचं पीएम झालं नाही, ते बोलतो त्यांची सिव्हिल, पण इथं सीएस 8 दिवसापासून नाही. माझ्या मुलीवर अन्याय झालाय तो त्याला काय गांभीर्य नाही त्यांना. तो काहीतरी सांगतात, ते एक पत्र दाखवलं जातंय, मोमेंट रजिस्टर असतंय, मोमेंट रजिस्टर नाही, काहीच नाही. मग आपल्याकडे एकदा आपण पण त्याचा एवढी स्वच्छता एकदा आपण व्हिजिट करा, काय त्यांना बोलून त्यांना काही नाही समजत. आता मी तर तक्रार करणार आहे, आरोग्यमंत्र्यांना बोलणार आहे आपलं झालं की लगेच, आणि मी तक्रार पण करणार आहे, पण आपण त्याची दखल घ्यावी असं माझी विनंती आहे आपल्याला. मी आज आपल्याला रेकॉर्डली बोलतोय, तुम्ही रेकॉर्डली घ्या. यांची मोमेंट रजिस्टर यांच्याकडे नाहीये, मी तुम्ही सगळ्याच इथं सर्व अधिकाऱ्यांसमोर आपल्याला बोलतोय. त्या अधिकारीच मी आलो तरी अर्धा तास कुणी भेटलं नाही मला, त्याच्यामुळे थोडं प्लीज. माझ्या मुलीवर अन्याय म्हणजे तुमचा बाहेर कुठं झालाय, दवाखान्यात झालाय, कुठं झालाय? तिथं दवाखान्यातच तिने आत्महत्या केला, खानदारीच्या मुलांना घेऊन गेला. मग तो विषय आपण एकदा पीएम होऊ देत, सगळे रिपोर्ट येऊ देत, मग रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यावर आपण तुमच्या सोबत आहे, मी काळजी नका करू. फक्त एकदा पीएम तर करून घेऊ दे. आता देतो बोललेत बॉडी, मला देते तुमची बॉडी, एकदा बॉडी ताब्यात घेऊन तुम्ही थोडं एकदा पीएम करून घेऊ, त्याच्यानंतर बाकीचा पुढचा विषय करू. पीएम करून द्या, उशीर झाला म्हणून सांगू नका.